मग काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एकत्रित लढले तर त्याचा काय परिणाम दिसू शकतो, काय फायदा होऊ शकतो, यावरती आपण एक नजर टाकूयात. तर मनसेची जर साथ असली तर ठाकरे ब्रँडचा निवडणुकीमध्ये फायदा होईल असं एक बोललं जात आहे. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतदार हे एकवटतील असा देखील अंदाज बांधला जातोय. जर मनसेची साथ असेल तर महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या प्रभावी वक्तृत्वाचा देखील या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फायदा होईल असं बोललं जात आहे. तर ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेंच्या शिवसेनेला रोखणं महाविकास आघाडीला शक्य होईल असा देखील एक मतप्रवाह आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं मतविभाजन देखील टळेल असाही अंदाज आहे. तर महाविकास आघाडीसोबत मनसे असेल तर काय फायदे होऊ शकतात यावरती आपण एक नजर टाकली. दरम्यान ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा सुरू असताना या संदर्भात मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मात्र या विषयावरती बोलणं टाळलं. मॅम, उद्धव ठाकरेंची काँग्रेस हायकमांड कदाचित भेट घेऊ शकते येत्या 14 तारखेला. आगामी निवडणुकांसंदर्भात काय नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही आहे आणि त्याबद्दल मला जेव्हा कल्पना नाही ती मी सांगू शकत नाही. पण 14 तारखेला आमचा एक मोर्चा आहे, जो आहे तो वोट चोरीच्या विरोधामधला आमचा मोर्चा आहे, त्यामध्ये आम्ही जाणार आहोत. दरम्यान काँग्रेसचे राज्यातले जे नेते आहेत त्यांचा मनसेला का विरोध आहे, काय आहेत कारणं, यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूयात. तर काँग्रेसचं काय म्हणणं आहे, परप्रांतीयांविरोधातील भूमिकेचा फटका हा काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीला बसू शकतो असं काँग्रेसचं म्हणणं आहे. जर मनसेला सोबत घेतलं तर मनसेच्या हिंदी सक्तीला विरोध आहे. भोंग्यांबाबतची भूमिका सुद्धा काँग्रेसला अमान्य आहे. त्यानंतर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अल्पसंख्याक मतदार हे दुरावू शकतात असं काँग्रेसचं म्हणणं आहे जर मनसे सोबत आली तर खळखट्याक आंदोलन हे देखील काँग्रेसला अमान्य आहे असं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलंच. आणि त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत की राज्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा मनसेला विरोध आहे. पुढची बातमी बघूयात. भाजप देवाभाऊंच्या पाठीशी आहेच, पण राज्यातील इतर राजकीय पक्ष कसे चालणार हे देखील देवाभाऊच ठरवतात असं वक्तव्य करत मंत्री मंगलप्रभात लोढांनी खळबळ उडवून दिली आहे. लोढांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर त्यांच्या या विधानावरनं अमोल मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर लोढांच्या या विधानावरनं चर्चांना उधाण आलंय, यावरती अमोल मिटकरींची प्रतिक्रिया ऐकूयात. 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं. और ये हमारे राजनीतिक गुरु, इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं. लोढा साहेबांनी त्यांच्या पक्षाची संस्कृती सांगितली असेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे. माझ्या पक्षाचा तळागाळात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हेच आमचा पक्ष चालवतात. दुसऱ्याला कुणाला आमचा पक्ष चालवण्याची गरज नाही. खरं बोलते, म्हणजे महाराष्ट्राची जी लोक म्हणतायत, जनता म्हणते, धूळधाण उडवून टाकली, वाट लावली. तुम्ही देवेंद्रजी फडणवीसना बदनाम करताय. चांगलं आहे, तुम्हीच सांगताय, बरं आहे, लोक ऐकतायत. तर मुंबईच्या महापौर पदावरनं महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं वारंवार समोर आलंय. भाजपचे नेते मंगलप्रभात लोढांनी मुंबईच्या महापौर पदावरती दावा केलाय. भाजपच्या मुंबईतल्या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापौर पदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास आपली कॉलरही टाईट होईल असं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलं. शेजारचा मुलगा कितीही सुंदर असला तरी आपण त्याला कडेवर घेत नाही, आपलाच मुलगा कडेवर घेतो असं लोढा म्हणाले. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरनं शिवसेना आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे, तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है. और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे
तो अभी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, उसका कितना भी यदि पिक्चर आता होगा, पर उसको हम गोद में नहीं उठाते, गोद में हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं। इसलिए भाजपा अपने घर है, भाजपा का हर नगर सेवक जो बनेगा वो आपका अपना बनेगा। उसको पुढची बातमी बघूयात। वरळीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत तुफान राडा झाला। वरळीतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये हा संघर्ष झाला। कामगार युनियनवरनं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकात भिडले होते। हॉटेल सेंट रेजिस बाहेर जवळपास अर्धा ते पाऊण तास प्रचंड गोंधळ सुरू होता। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते। दरम्यान सेंट रेजिस हॉटेलच्या राड्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लागलीच दखल घेतली। भाजप कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना रात्री वर्षा बंगल्यावरती बोलवण्यात आलंय। यावेळी फडणवीस नेमका काय प्रकार घडला याबाबतचा तपशील जाणून घेतील। काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत। हा केवळवाणी प्रयत्न ताजमध्ये झालं, आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रेजिसचा करण्याचा प्रयत्न होतोय। आम्ही मान्यताप्राप्त असताना पण देखील, चांगला करार झाल्यानंतर पण देखील अशा प्रकारे घुसखोरी करून प्रशासनावरती पोलिसांच्या माध्यमातून आणि शासनाचा दबाव आणून बोर्ड लावण्याचा प्रकार होतोय, हे निषेधार्थ आहे। आम्ही याचा निषेध करतो। हा कामगार आहेत, तो युनियन स्थापन करणार काय? इथं 100-1 पोरं आमची युनियनमध्ये आहेत का? आणि तुम्ही मॅनेजमेंट घेऊन यायला पाहिजे ना बोर्ड लावायला। आम्ही कसे सरसकट मॅनेजमेंट आणला, आमची पोरं होती 100-1 जे इथं कामाला होते त्यांना घेऊन आम्ही बोर्ड लावला। आम्ही बाहेरच्या पोरांना घेऊन बाहेर बोर्ड नाही लावलाय। इथं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्व परवानगी मॅनेजमेंटची घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मग मॅनेजमेंट का खाली नाही आली? आमच्या सोबत जेव्हा आम्ही लावला बोर्ड त्यावेळी सूर्यकांत महाडिक साहेब आमचे अध्यक्ष होते, त्यावेळी सर्व मॅनेजमेंट पासून सर्वजण खाली येऊन रिस्तर आमचे आमदार खासदार सर्वजण येऊन आम्ही बोर्ड लावलेला। आता ही लोक फक्त बाहेरून येणार आणि पदाधिकारी, बीजेपीचे पदाधिकारी बाहेरचे आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ते सगळे याच इथला तुम्ही बघा ना, एक तुम्ही बोलवा आणि आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो तुम्ही त्यांना बोलवा आणि ते तिथले तुम्ही फुटेज बघू शकता। जर हे इथले एक पण कार्यकर्ते दिसले त्यांचे तर आम्हाला सांगा। आमचे हे सर्व वरली विधानसभेतलीच लोक आहेत आणि शिवडी तिथले आहेत, बाकी कुठलेच नाही। युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी, पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ते कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल। युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची, पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। तर राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी 5 डिसेंबर 2024ला आझाद मैदानावर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज वर्षपूर्ती साजरी करतंय। प्रशासनातील उत्तम जाण आणि कठोर निर्णय क्षमता असलेले नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं जातं। त्यांच्या आकलन क्षमतेचं देखील अनेकांनी कौतुक केलंय आणि देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपदासह राज्याचं गृहमंत्रीपद सुद्धा आहे। मागच्या वर्षभरात महायुती सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत। दावोस फोरममध्ये ऐतिहासिक परकीय गुंतवणूक, रस्ते महामार्गाची कामं, शेतकऱ्यांसाठी घेतलेले धडाडीचे निर्णय यासोबतच सरकारनं सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयांचा धडाकाच लावल्याचं बघायला मिळालं। दरम्यान महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्तानं न्यूज 18 लोकमतवर एक खास कार्यक्रम आयोजित केलाय। यात महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचा लेखाजोखा मांडला जाणार आहे। सरकारचे वर्षभरातील निर्णय, यात सरकारनं केलेल्या कामगिरीबद्दल चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले गेलेत। जनतेनं महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिला होता असं फडणवीस म्हणाले आणि वर्षभरात महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला। लोककल्याण योजना, विकास कामात खंड पडू दिला नाही। आम्ही विश्वविक्रम केलाय। कामाची पावती जनता आम्हाला देतेय। मला रात्री झोप येत नाही। कामाच्या अनेक गोष्टी दिसतात आणि अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत। वर्षभराचा काळ हा मोठा नसतो असं मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। महाराष्ट्राचं प्रशासन हे एका इन्स्टिट्यूशन सारखं बिल्ड करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय।
विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही. सगळ्या लाडक्या बहिणीची योजना असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काही मुक्त ऊर्जा देण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. दरम्यान याच मुद्द्यावरनं वडेट्टीवार यांनी मात्र राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. बघूयात. मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे. सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे. महिलावरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे. तर वडेट्टीवार यांच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनीही चांगलाच समाचार घेतला. ऐकूयात. मला हे माहिती आहे की नेहमीच त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक खदखद असते की हे लोक इतकं करू शकले तर आम्ही का करू शकलो नाही. यांनी इतक्या योजना आणल्या, इतकी विकास कामं केली, इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं